नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हो, सावला हे नाव ठेवण्यामागची कृषी पार्श्वभूमी ही संकल्पना आधी कुठलाही कशी ठेवली आपण? सावला हे एक युनिक नाव आहे। हे कुठल्याही जाती धर्माला प्रेझेंट करत नाही। व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्यासाठी आणि दूरदृष्टीचा जर विचार केला आपण तर कुठल्याही जाती धर्माला, कारण आपण व्यवसाय करणार आहोत, कुठल्याही जाती धर्माला कुठल्याही लोकांना आहत होईल असं नाव आपल्याला ठेवायचं नव्हतं। जवळपास यूट्यूबवर 84 व्हिडिओ पाहण्यात आले। त्याच्या मागचं कारण असं आहे, सगळ्यात आधी ब्रँडचं नाव ठेवण्यासाठी किंवा कॉफीचं नाव ठेवण्यासाठी कुठलंही असं आपल्याकडं हे नव्हतं, आयडिया नव्हती की काय नावं ठेवावं नव्हतं। पारंपरिक पद्धतीचे नावं नको होती, काहीतरी ट्रेडिशनल पाहिजे होतं आणि नवीन वर्गांना, युवकांना अट्रॅक्ट करावं, पॉझिटिव्ह वाटावं, ह्या दृष्टिकोनातनं पहिल्यांदा टॅगलाईन बनवण्यात आली, द रेअर कोल्ड कॉफी। द रेअर कोल्ड कॉफी ही टॅगलाईन बनवल्यानंतर रेअर ह्या शब्दाला मॅच होईल असं एक युनिक नाव शोधण्यासाठी जवळपास यूट्यूबवर मी 1.5 महिना वेळ भेटल तसा 84 व्हिडिओज बघितले। मग त्याच्यामध्ये रेअर झाडं बघितली, फुलं बघितली, पक्षी बघितली, नद्या बघितल्या, असे दगड बघितले की ज्याच्यामध्ये असं काहीतरी मला सापडेल की हा नाही हो, हे एक युनिक आहे आणि हे एक रेअर आहे। मग असं बघत असताना 84 नंबरचा जो व्हिडिओ यूट्यूबला मला सापडला तर त्याच्यामध्ये अन्नामाईट पर्वतरांगेमध्ये लाओसा नावाचं एक जंगल आहे। लाओसा नावाचं एक जंगल आहे अन्नामाईट पर्वतरांगेमध्ये, व्हिएतनाममध्ये अन्नामाईट पर्वतरांग आहे। अन्नामाईट पर्वतरांगेमध्ये लाओस नावाचं जंगल आहे। त्या जंगलामध्ये अनादी कालापासून एक प्राणी वास्तव्यास होता, पण तो कोणाच्याही निदर्शनास नव्हता। मग ज्यावेळेस वैज्ञानिकांनी ह्या गोष्टीचा अचानक त्यांना ज्यावेळेस शोध लागला तर त्या प्राण्याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातनं कुठेही नोंद नव्हती। मग 1993ला वैज्ञानिकांनी त्या प्राण्याची नोंद घेतली आणि ह्याला वैज्ञानिक काय नाव द्यायचं तर त्यांनी नाव दिलं त्याला एशियन युनिकॉर्न। अजून एक फार किचकट नाव त्यांनी त्याला दिलं आहे जे मलाही उच्चारता येत नाही, पण एशियन युनिकॉर्न म्हणून त्याला ओळखलं जातं। मग ते जे जंगलात राहत होतं तर त्या जंगलाचं नाव होतं लाओसा। त्यालाच फक्त आपण उलटा करून सावला केलं। लाओसा जंगलाला उलटं नाव करून आपण सावला केलं, कॉपीराईट कुठेही येऊ नये। आणि तो एकमेव असा प्राणी आहे की ज्याला तिथलं गव्हर्नमेंट सपोर्ट करतं, वन्यजीव प्राणी प्रेमी त्याला सपोर्ट करतात आणि ते खरंच रेअर आहे। बघितल्यानंतर गुगलला ज्यावेळेस SAOLA नाव सर्च केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्या प्राण्याचं प्रत्यक्ष बघताल त्या टायमाला तुम्हाला ते कुठल्याही प्राण्याशी मॅच न होणार ते प्राणी दिसेल। फार सुंदर आहे, नक्षी फार सुंदर आहे, दिसायला फार देखणं आहे ते। आणि त्या कॉपीराईट येऊ नये म्हणून थोडेसे आपण त्याच्यामध्ये त्याचे शिंग जे आहेत ते खिलारी बैलासारखे एकदम सरळ आहे, पण कुठेही कॉपीराईट येऊ नये, भविष्यामध्ये ब्रँडला कुठेही अडचण येऊ नये म्हणून थोडंसं आपण त्याच्यामध्ये आर्टिफिशियली त्याला थोडासा कर्व दिलेला आहे। या पद्धतीचं त्याचं आहे आणि त्या लाओस जंगलावरून हे सावलं नाव पुढं आलं। आणि सावल ॲक्च्युली सिंगल सावल हे नाव तिथं व्हिएतनामी संस्कृतीमध्ये फार आदराने घेतलं जातं, पूजनीय तो प्राणी आहे तिकडं। जसं आपण इकडं नंदी बैलाला पूजतो तसं ते तिकडं त्या प्राण्याला पूजतात आणि त्या प्राण्याचं बघणं म्हणजे ते शुभ समजतात आणि ते सावळा। मग मला थोडंसं ह्याचं आपले विठ्ठल रुक्माईचा सावळा हे थोडंसं मॅच झालं, फील झालं, कुठंतरी पॉझिटिव्ह वातावरण ह्या नावासोबत आहे जोडलेलं, म्हणून हे नाव आपण कॅप्चर करून ह्या कॉफी शॉपसाठी आपण ते यूज केलं ॲज अ ब्रँड नेम।
ओके. भाऊ, आज आपण कॉफी सेंटरचं या ठिकाणी आपण उद्घाटन केलेलं आहे. जनतेच्या सेवेमध्ये आपण आजपासून रुजू झाला आहे. आपण काय सांगाल या कॉफींच्या व्हरायटीच्या बद्दल? कॉफीच्या बाबतीमध्ये ॲक्च्युली कन्सेप्ट बाजारामध्ये मार्केटमध्ये भरपूर कन्सेप्ट आहे. मग सावलाकडं असं स्पेशल काय आहे की जे आज संभाजीनगरसारख्या ठिकाणी आपण कॉफीचं हे जे आउटलेट चालू करतो आहे, तर ह्यामागचा नेमका उद्देश काय आहे? तर सर्वात प्रथम सावला हा ट्रस्टेड ब्रँड आहे, प्रॉपर बीडचा ब्रँड आहे आणि या ठिकाणी दिली जाणारी कॉफी ह्याच्यामध्ये कसलीही भेसळ नसते. लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत पिली जाणारी, सगळ्यात जास्त पिली जाणारी ही सावलाची कोल्ड कॉफी आउटलेट. आता ह्या कोल्ड कॉफी आउटलेटचा मूळ उद्देश हा आहे, सर्वसामान्य घरातली एखादी मुलगी, माझी बहीण असेल, कुणीही असेल, सर्वसामान्य घरातली एखादी मुलगी या ठिकाणी आल्यानंतर ती सगळ्यात आधी कॉफीची टेस्ट घेतल्यानंतर इथलं ॲम्बियन्स पाहून इथं ती हे फील करते की मी सिक्युअर आहे. आणि एखाद्या मुलीला आता बीडसारख्या आउटलेट ठिकाणी ज्यावेळेस कधी तुम्ही भविष्यात तिकडे चक्कर मारताल किंवा जाताल, व्हिजिट करताल, त्या टायमाला बीडमधल्या कुठल्याही आउटलेटमध्ये जर तुम्ही जाल तर तिथं बसलेल्या कुठल्याही एखाद्या कस्टमरला तुम्ही अचानक विचारला की तुम्ही इथं वारंवार का येता, तर एखादी मुलगी तुम्हाला हे कन्सेप्ट उदाहरण सांगेल की सावला म्हणजे ट्रस्ट. आम्हाला ज्यावेळेस मला एका मुलीने सांगितलं की दादा तुमच्या इथं बसल्यानंतर आम्हाला घरून कॉल आल्यानंतर आमच्या घरचे सेकंड कॉल करत नाही. जर सांगितलं की आई मी सावलामध्ये बसले, सावलामध्ये मी कॉफी पिते, तर आम्हाला दुसरा कॉल येत नाही. म्हणजे इतकं तुमच्याकडं वातावरण पॉझिटिव्ह आहे, कॉफीची टेस्ट आहे, क्वालिटी आहे आणि मुलींसाठी हक्काचं ठिकाण असल्यासारखा हा एक कट्टा आहे. कॉफीच्या व्हरायटीज वगैरे आपण कुठल्या आहेत? कॉफीच्या ज्या व्हरायटीज आहेत, ॲक्च्युली कॉफीच्या अनेक व्हरायटी आहेत, खूप प्रकार आहेत जे आपण म्हणतो की एक्सप्रेसो वगैरे जे आहे, पण सर्वसामान्य लोकांना परवडेल असाच मेनू दर सावलाने मार्केटमध्ये लॉन्च केलेला आहे. सर्वसामान्य व्यक्तीला खिशाला परवडणारी कॉफी, दर्जेदार कॉफी आणि उत्तम चव, ज्याला आपण कुठलाही कस्टमर आल्यानंतर कमीत कमी 30 रुपयापासून चालू होणारी कॉफी 90ला जाऊन एंड होते. मग ह्याच्यामध्ये कॉफी आहे, थिनचा प्रकार आहे, थिकचा प्रकार आहे, शेक्स आहेत, त्याच्यानंतर चॉकलेटचे प्रकार आहेत, असे विविध प्रकार आहेत जे 30 ते 90च्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत आपल्याकडे. शहरामध्ये जे आपण पाहतो ते उच्चभ्रू लोकांच्या खिशाला परवडणाऱ्या अशा कॉफी आहेत. आपण हे रिजनेबल रेटमध्ये आपण देता, नाही सर, माझा रिजनेबल रेटमध्ये देण्याचा उद्देश हा आहे की ज्या प्रोडक्ट मागं एक हक्काचं, कष्टाचं जेवढं प्रॉफिट आपण माणुसकीनं घेतलं पाहिजे तेवढंच प्रॉफिट आपण कॉफीच्या दरामागं आपण ॲड केलेलं. नाही तर उगाच 10 रुपयाची कॉफी 30 आणि 35 आणि 40 रुपये किंवा 40 रुपयाची कॉफी 150 रुपये, 150 रुपयाची कॉफी 350-400 रुपये, एवढी आपण कस्टमरला लुटण्याचं किंवा असा काही प्रकार करत नाही. त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये, त्या मराठवाड्यामध्ये बीड, संभाजीनगर जो मराठवाड्यातला मुख्य भाग आहे, सिटीज आहे, ह्याच्यामध्ये IT पार्क नाही आहे, इंडस्ट्रीयल एरिया फार कमी आहे किंवा पर हेड खर्च करण्याची जी कॅपॅसिटी आहे सर्वसामान्य लोकांची ती दिवसाला 400-500 मॅक्स 1000पर्यंत आहे. मग या लोकांशी संलग्न राहण्यासाठी, ह्या लोकांशी प्रेमाचे ऋणानुबंध ठेवण्यासाठी आणि व्यावहारिक दृष्टिकोन मनात धरून आपण जर ह्या सर्वसामान्य लोकांकडे जर ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की सगळेच कॅफे हे किंवा सगळेच कॉफी आउटलेट हे त्यांच्या हिशोबाप्रमाणे चालतात. आपण सर्वसामान्यांच्या पॉकेटच्या आणि इको फ्रेंडली रेटच्या हिशोबाने चालू, जेणेकरून सर्वसामान्यामध्ये आणि तळागाळातील सर्व लोकांपर्यंत आपली टेस्ट पोहोचावी, हा त्या कन्सेप्ट मागं, त्या प्राईस मागं आपला उद्देश आहे. म्हणून आपण इतर लोकांची कॉफी किंवा इतर लोकांच्या प्राईजने आपण न चालता आपल्याला परवडेल आणि आपल्याला हक्काचं प्रॉफिट त्याच्यामध्ये राहील एवढ्या हिशोबानेच आपण ते रेट कन्सिडर. आपल्या शॉपमध्ये कुठेच पार्टिशन वगैरे काही दिसत नाही. येस सर, ते खूप महत्त्वाचं आहे. काय सांगायचं? ओपन किचन कन्सेप्ट आहे, ओपन सीटिंग आहे. एखाद्या कस्टमरला वाटलं की मला किचनमध्ये येऊन एखादं प्रोडक्ट पर्सनली टेस्ट करायचं आहे किंवा बघायचं आहे किंवा तुम्ही माझ्यासमोर बघा, 100% आपण त्यांच्यासमोर कॉफी बनवू शकतो. 100% आपण कुठलंही ऑब्जेक्शन आलं किंवा कुठलंही कस्टमरला जर समजा प्रश्न असेल
किंवा मला प्रत्यक्ष बघायचं आहे तर आपण त्यांना ती कॉपी बनवायला लावतो. असं काहीही त्याच्यामध्ये अतिरिक्त ॲड करत नाही की जे गव्हर्नमेंटच्या ह्या अनुसार ते वैध नसावं, असं कुठलंही ॲड करत नाही आपण त्याच्यामध्ये. तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची कॉपी अवेलेबल आहे आणि जसं नावाप्रमाणे त्याचे कंटेंट्स आहेत का? हां, नावाप्रमाणेच कंटेंट आहे. जो प्रोडक्ट मेनूमध्ये आहे, ज्या प्रोडक्टमध्ये आता समजा एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर समजा थिक कोल्ड कॉपी आहे, तर थिक कोल्ड कॉपीमध्ये हा थिक म्हणजे जाडचा प्रकार येतो. कोल्ड कॉपीच आहे पण ती जाड प्रमाणामध्ये आहे आणि ती बनते कशापासून तर थिक मिल्कपासून बनते. आणि हे थिक मिल्क आपल्याला येतं कुठून ह्याचीही माहिती आपण प्रत्यक्ष कस्टमरला विचारल्यानंतर 100% देतो. काही लोक मिल्क पावडर वापरतात, आपण तसं काही मिल्क पावडर नाही, आपण टोन मिल्क वापरतो. मग ते अमूल कंपनीचं असेल. बरं, हे पाश्चराईज जे दूध असतं हे हायेस्ट डिग्री म्हणजे 96 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापलेलं जे दूध असतं ज्याच्यावरची मलाई काढलेली असते आणि ते टोन मिल्क राहतं. 3 ते 4.5 फॅटपर्यंतच दूध आपण कोल्ड कॉफीसाठी यूज करतो. त्याचं कारण असं आहे, त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपली फिल्टर कॉफी ॲड होते त्या टायमाला त्या कॉफीचा आणि दुधाचा संगम व्हावा आणि कस्टमरला त्याची टेस्ट व्यवस्थित मिळावी याकरिता आपण टोन मिल्क वापरतो. मग ते अमूल कंपनीचं असेल, ज्या त्या लोकेशनवर जे अवेलेबल असेल 3 ते 4.5 फॅटचंच दूध आपण गाईचं दूध कोल्ड कॉफीसाठी वापरतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये सावलाची आपली ही एकमेव हे आहे का? हां, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं हे पहिलं आउटलेट आहे आणि ह्या आउटलेटमध्ये ओपन करण्याचं हे जे लोकेशन आहे हे लोकेशन आहे मला वाटतं न्यू उस्मानपुरा, आय झोन रोड, दशमेध चौकच्या एरियामध्ये हे येतं. तो मंदिर त्याच्याजवळ हे येतं न्यू उस्मानपुरा. तर हे पहिलंच आउटलेट आहे. भविष्यामध्ये आपण अनेक ब्रँचेस ओपन करण्याचाही प्रयत्न करू. इथल्या लोकांनी जर आपल्याला भरभरून प्रेम दिली, साथ दिली, आपली टेस्ट खरंच त्यांना आवडली तर त्यांच्या अजून आउटलेट लोकेशनवर आपण आउटलेट खोलण्याचा निश्चित भविष्यामध्ये प्रयत्न करू. तुमचा आपली कॉफी ऑनलाईन पण उपलब्ध असणार आहे का? हो सर, गव्हर्नमेंटच्या टॅगलाईनप्रमाणे, गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सप्रमाणे झोमॅटो जे ऑनलाईन पार्टनर असतील, झोमॅटो, स्विगी यांच्यासोबत आपण ऑनलाईन सर्व्हिस कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी काही दिवसामध्ये प्रयत्न करणार आहोत. आपलं पूर्ण नाव सांगा भाऊ. माझं पूर्ण नाव आहे कृष्णा सूर्यप्रकाश जंगले. मी प्रॉपर राहणार बीड, तालुका गेवराई, जिल्हा बीड. थँक्यू. माझं मूळ गाव हे भेंड बुद्रुक, गेवराई तालुक्यामध्ये येतं. मर्चंट नेव्हीमध्ये 4 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर पायाला DVT झाला. DVT झाल्यानंतर मी उपचारादरम्यान शिपिंगमधनं बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर प्रॉपर ट्रीटमेंट मी अजूनही घेतो पण फिटनेस सर्टिफिकेट मला भेटलं नाही. व्हेरिकोज व्हेन्समुळं मी रिटर्न मर्चंट नेव्हीमध्ये जाऊ शकलो नाही. करिअर टॉपवरून 0वर आलो. मग परत सुरुवात करण्यासाठी कॉफी करिअरमध्ये 2 वर्ष एका ब्रँडेड कॉफी आउटलेटसोबत काम केलं. काम केल्यानंतर अनुभव मिळाल्यानंतर एक स्वतःचंही आउटलेट असावं ह्या उद्देशाने प्रथम बीडमध्ये चालू केलं आणि त्यानंतर मिळालेलं रिस्पॉन्स आणि प्रेरणा, कस्टमरनी केलेलं कौतुक, ह्या सर्वांच्या गोष्टीवर आपण आज 6 ब्रँचपर्यंत पोहोचलेलो आहोत. माझं प्रॉपर गाव आहे भेंड बुद्रुक, तालुका गेवराई, जिल्हा बीड. माझं पूर्ण नाव आहे कृष्णा सूर्यप्रकाश जंगले.